मंगल मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी मंगल मंगल भवन अमंगल हारी उमा सहित देहि जपत पुरारी श्री राम जय राम जय जय राम 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 रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाहि बरु बचन न जाय प्रभु गुरलीला सदा चली आई प्राण जाय बचन न जाय पुनि पुनि कीर्तन सुने सुनाए जिह की प्यास बुझत ना बुझाए राम सिया राम जय जय राम 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 हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की रामायण है पुण्य कथा श्री राम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की रामायण है पुण्य कथा श्री रामायण है पुण्य कथा भरत खंडे जम्बूद्वीपे आर्यावर्ते भारतवर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या नाम यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की रामायण है पुण्य कथा श्री राम की ये रामायण है पुण्य कथा श्री राम की ये रामायण है पुण्य कथा
राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय हनुमान जी महाराज की जय श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वर्णौ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी प्रभु रामचंद्र भगवान की जय अलंकापुरीचं रम्य दिव्य सिंहासन जवळून वाहणारी पवित्र पावन अशी इंद्रायणी माता 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा असणारी पवित्र पावन रम्य अलंकापूरची भूमी समाधीतून निघणारा प्रत्येक दिव्य किरण पवित्र पावन ज्ञानोबरायांच्या समाधीला वंदन करून ज्या पवित्र दरबारामध्ये आपण श्रीराम कथेचा प्रारंभ करत आहोत असे श्री हनुमानजीच्या चरणी वंदन करून शेजारी असणाऱ्या भगवान शिवांना वंदन करून आणि ते सिंहासन ज्या सिंहासनावर मध्ये कलियुगामध्ये पुन्हा राम राज्य स्थापित होणार आहे अशा पवित्र पावन त्या राम दरबाराला वंदन करू आपण आजपासून 7 दिवस गोड रम्य रमणीय असणाऱ्या श्रीराम कथेचं पान करणार आहोत. म्हणजे रामकथा आहे तरी काय? रामकथा काय आहे यापेक्षा रामकथा काय नाही
व्यतिरेकाने जर आपण चिंतन करायला गेलो तर राम कथेमध्ये काय नाही असा जर प्रश्न रामकथेला विचारलं तर रामकथेमध्ये सर्व सर्व काही गोष्टी आहेत. म्हणजे महाराज या विश्वामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या गोष्टी परमात्म्याच्या इच्छेने होतात. ही रामकथाही होऊ राहिली ही हनुमानजीची इच्छा. अयोध्येमध्ये राम मंदिर होत आहे ही कोणाची इच्छा? ही देवाची इच्छा दादा. भरताने 14 वर्ष वाट बघितली राम राजा होण्यासाठी आणि आमच्या या भारत भूमीने गेली 400-500 वर्षापासून वाट बघितली राम मंदिर होण्यासाठी. पण आज काय काळ जुळून आला की ज्या पवित्र काळामध्ये आपण रामाला सिंहासनावर बसत असताना बघणार येतात. भाग्यवान आहात आणि त्याच काळामध्ये आपण श्री राम कथा ऐकत आहात. हे परम भाग्य आहे महाराज. म्हणजे राम राज्याभिषेक सोहळा साजरा करायचा तरी कसा? मिरवणूक काढून ठीक आहे, दिंडी मिरवणूक ठीक आहे, म्हणे दारासमोर रांगोळी काढायची आम्हाला ठीक आहे दादा. म्हणे नवीन कपडे घालायचे ठीक आहे, हे ठीक आहे, पण विशेष काय? राम राज्याभिषेक सोहळा होत असताना आम्ही महाराज विशेष काहीतरी सांगा की जे केल्याने आमचं कल्याण होणार आहे. म्हणजे राम राज्याभिषेक सोहळा होत असताना विशेष गोष्ट सांगतो महाराज. राम राज्याभिषेक सोहळा होत असताना राम कथा ऐकणं हे सगळ्यात विशेष गोष्ट आहे महाराज. म्हणून राम कथा एक विशेष असणार प्राधान्य या सोहळ्यामध्ये राम कथेला आहे. ती कथा की जिची आज विश्वाला गरज भासायला लागली. काय कथा आहे महाराज? 50 वर्षाचा जन्म थोडा वाटतो तिच्या समोर. अनेक लोकांनी गायली. 50 वर्षाचा जन्म म्हणजे काही विशेष नाही महाराज. 84 लाख योनीमध्ये ज्यांनी राम कथा गायली अशा काकभुशुंडीकडे जर बघितलं तर आपला 50 वर्षाचा जन्म म्हणजे सूर्यासमोर छोटीशी एक दिव्याची वात लावण्यासारखं आहे. म्हणून आपण रामकथेचं पान करणार आहोत. काय रामकथा? श्रोताय आणि वक्ताय. श्रोते बसलेले, वक्ता सांगतायत आणि वक्ताही ज्ञानी आहे आणि श्रोताही ज्ञानी आहे. मग वक्ता आणि श्रोता हे जर दोघं एकत्र येत असतील आणि अवधानाने जर कथा ऐकत असतील आणि ते कथा अवधानाने जर ऐकत असतील, ऐकणारेही त्या दर्जाचे आणि सांगणारही त्या दर्जाचा असा जर संगम घडून जर येत असेल तर वक्ता आणि श्रोता, वक्त्याचा एक हात आणि श्रोत्याचा दुसरा हात, दोघांमध्ये वाजलेली ही टाळी म्हणजे रामकथा आहे महाराज. एकदा वाजून घ्या टाळी. वाजवा. राम कथा सुंदर करता संशय बिहग उडाव तिहारी. राम कथा सुंदर करता
सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना राम के बिना तेरी जीवन नैया पार न होगी राम के बिना राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम प्रभु रामचंद्र भगवान की जय. म्हणे दोन हाताची टाळी रामकथा. ही दोन हाताची टाळी जर 7 दिवसात एकदा जरी वाजली, शंकर म्हणतायत भवानी, श्रोत्याच्या अंतकरणामध्ये असणारा संशयाचा पक्षी उडून जातो. दोन हाताची टाळी वाजल्यानंतर होतं काय? म्हणे पक्षी झाडावर बसलेला असेल तर उडून जातो. पण त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट, श्रोत्याला तयारी पाहिजे की आमचा मोह संशय निघून जावा. परमपूज्य मुरारी बापू म्हणतायत की जर श्रोत्याची इच्छा नसेल की माझा मोह जावा, तर तुम्ही टाळी काय तोफ जरी वाजवली तरी कामाची नाही. म्हणून श्रोत्यांनी काय करावं? अंतकरण तयार ठेवावं. कशासाठी? तर आपला संशय सोडण्यासाठी. रामकथा दोन हाताची टाळी आहे, वक्ता आणि श्रोत्यामध्ये जी वाजते आणि त्यातून जो आवाज होतो, त्या आवाजाने काय होतं तर मोह संशय निघून जातो. म्हणे अशी कथा कुठं झाली का? म्हणे हो, अशी कथा झाली. म्हणे कुठं झाली? म्हणे तीर्थराज प्रयागच्या किनारी झाली. पण त्या अगोदर जो ग्रंथ आपण समोर घेतलेला आहे 7 कांडाचा, त्याच्या असणाऱ्या मंगलाचरणाला थोडासा न्याय देऊया आणि पुढे चालूया. गोस्वामी तुलसीदासांनी 7 कांडामध्ये ग्रंथ लिहिले आणि प्रत्येक अक्षरामध्ये, प्रत्येक चौपाईमध्ये, प्रत्येक दोह्यामध्ये र आणि म अक्षर दिलं महाराज. म्हणे का? गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात रामायण, रामायण म्हणजे आहे तरी काय हो? रामायण म्हणजे राम नामाचा विग्रह आहे म्हणे. रामायण म्हणजे काय? जे राम नाम आहे ना, याचाच विग्रह म्हणजे रामायण. शंकराकडचे रामायण, रामायणाची जी परंपरा आली, ही उंचावरची परंपरा आहे. आता कृपया समजून घ्या. वाल्मिकी ऋषींकडून रामायण आलं हे आपल्याला माहिती आहे. आदी कवी वाल्मिक अनुष्टुप छंदाचे कर्ते आहेत वाल्मिक मुनी. पण वाल्मिक ऋषींकडे रामायण येण्याच्या अगोदर रामायण होतं कोणत्या रूपामध्ये? म्हणजे एका रूपामध्ये होत. ते कोणत्या? तर फक्त रा आणि म अक्षराच्या रूपाने होत. म्हणजे राम
म्हणे हे रा आणि म अक्षराच्या रूपाने म्हणे शंकर अनादी आहे आणि अनादी शंकर काय करतायत राम जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा राम 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 गात राहतात. भवानी सुद्धा विचारते तुम पुनी राम राम दिन राती सागर जपो अनंत अराती राम सो कवन पूछो प्रभु तोही कहो बुझाई कृपानिधी मोही. म्हणे भोलेनाथ आपण राम राम गात राहता हे राम काय आहे म्हणे भवानी हे नावच एवढं पवित्र आहे भवानी. रा आणि म राम एवढं जर म्हटलं तर अंतःकरण विश्रामाला प्राप्त होतं. म्हणजे असं म्हणजे एवढंच नाही भवानी. अगं पार्वती तुला काय सांगावं ह्या राम नामाच्या आधाराने मी काय केलं म्हणे समुद्र मंथनातून निघालेलं विष प्राशन करत असताना रा आ आणि म करून कंठामध्ये धरलं. विष पचवण्याची ताकद रामनामात आहे. म्हणून रामनाम साधारण नाही. सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर नाम आहे आणि नामाचाच विस्तार रामायण आहे. म्हणून शंकराने अगोदर काय केलं रची महेश मानस निज राखा पायी सुसमऊ शिवासन भाखा. या राम नामाचा जप करता करता शंकराने मनामध्ये कथा रचली. असं असावं असं कारण व्हावं आणि रामाने अवतार करावा. जगन नियंत्या या विश्वव्यापक परमात्म्याने काय करावं मूर्तीचं रूप धारण करावं. मनामध्ये रचलं आणि रचलं भवानीला सांगितलं नारदापर्यंत पोहोचलं आणि नारदाने तेच असणार रामायण वाल्या कोळ्याला सांगितलं. अधुरा तपोवनादिगमनम् हत्वा मृगकाञ्चनम् वैदेही हरणम् जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम्. वाल्या म्हणे बाबा खूप पापाचा गंध झाला हो. राम येईना. राम म्हणायच्या ऐवजी वाल्या म्हणायचा मरा मरा म्हणे वाल्या मरा म्हण पण म्हण एकदाचा म्हणे मरा म्हणे हो मरा मरा मरा. कारण जीवनामध्ये त्यांनी मराशिवाय काही कमवलेलंच नव्हतं. मारायचं फक्त एवढं पाप मर म्हणून मरा 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 मरा. उलटा नाम जपत जग जाना बाल्मीक भय ब्रह्म समान. उलट नाम जपता जपता वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाले आणि चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तर. म्हणून तुम्हाला पायरी सांगतो ज्याला काही नाही करता येत नाही ऐकायला कथा वेळ त्यांनी राम म्हणा. ज्याच्याकडे वेळ देवाने दिलाय त्याने रामायण ऐका. ज्याला आणखीन वेळ दिला त्याने रामायण वाचा. ज्याला आणखीन वेळ दिला त्याने गुरुदरबाराला जावा आणि गुरुच्या समोर बसून रामायण ऐका. काय ग्रंथ आहे महाराज, अद्भुत ग्रंथ आहे. म्हणे आणखी म्हणे महाराज आमच्याकडे वेळ नाही. म्हणे तुम्ही एक काम करा, तुम्हाला रामायण नाही वाचता येत, राम नाही म्हणता येत, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही हनुमान चालीसा म्हणा. म्हणे हनुमान चालीसा काय? म्हणे हनुमान चालीसा शॉर्ट रामायण आहे, थोडक्यात रामायण.
एका चौपाईत एक कांड होऊन जात राम चालीस. म्हणून अद्भुत ग्रंथ आहे रामायण. याच्या पहिल्या श्लोकामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी 7 श्लोक लिहिले आणि पहिल्या श्लोकामध्ये गोस्वामी तुलसीदासजी लिहित आहेत, वर्णानामर्थ संघाना रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. म्हणजे वर्ण अर्थ, वर्णाचा समूह, अर्थ समूह याचा संघात जे करतात त्याच्यामध्ये रसानाम, रसही एकत्र आणतात, नवरस. छंदसाम, त्याला छंदबद्धही करतात आणि छंदही आले, रसही आले, शब्दही आले, अर्थही आला. पण हे सगळ्याच मध्ये असतं म्हणे, पण त्याला मंगल रूप करून देत आहेत. असे वाणी म्हणजे सरस्वती माता आणि विनायक म्हणजे गणपती बाप्पा. सरस्वती माता आणि गणपती बाप्पा या दोघांचं एका श्लोकामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी नमन केलं आणि गोड अशा पद्धतीने रामायण ग्रंथ लिहायला सुरू केला. सुरू करत असताना पहिली चौपाई, चौपाई कशाला म्हणतात आपल्याकडं? बाजेला म्हणतात ना, बाज, खाट, बाज, आणखीन काही नावं असतील परिसरामध्ये. मग ते चौपाईचा एक अर्थ होतो बाज, खाट. म्हणून गोस्वामी तुलसीदासांनी ही चौपाई माझ्या रामाला विश्राम करण्यासाठी तयार केली. ज्याच्यावर राम विश्राम घेत आहे, ज्याच्यावर रामायण विश्राम घेत, अशी चौपाई लिहायला सुरू केली. म्हणजे पहिली चौपाई रामाला नाही, म्हणजे मग पहिली चौपाई कोणाला? पहिली चौपाई गोस्वामी तुलसीदासांनी लिहिली म्हणजे माझ्या गुरुला. मी माझ्या गुरुला पहिली चौपाई देतो. बंदऊ गुरुपद पदुम परागा सुरुचि सुबास सरस अनुरागा. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. पहिली चौपाई गुरुला लिहिली. गोस्वामी तुलसीदासांनी पहिली चौपाई लिहित असताना गुरुवंदना दिली. म्हणे मी माझ्या गुरुजींना वंदन करतो आणि ज्यांच्या चरणाच्या धुळीला काय म्हणे परागासारखा सुगंध आहे, गुरुचरणाची माती परागासारखा सुगंध देते, त्या गुरुचरणाला मी वंदन करतो म्हणे. हनुमानजीचे गुरु कोण? तुलसीदासांचे गुरु कोण? तर तुलसीदासांच्या चरित्रामध्ये जर बघितलं तर तुलसीदासांचे गुरु श्री हनुमान. म्हणून गोस्वामी तुलसीदासजी स्वतःही बोलतायत की तुम्हाला जर देव हनुमान, हे बजरंग बली, तुम्हाला जर कृपा करायची असेल, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरु देवकी नाई. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरु देवकी नाई. तुलसीदासजी गुरुला वंदन करतायत, हनुमानाला. हनुमान कोणाला वंदन करतात हो? म्हणजे हनुमानही जन्माला आल्यानंतर पहिले गुरुला वंदन करतात. कसं?
हनुमानजीने जन्म झाल्यानंतर पहिली उड्डाण कुठं घेतली सांगा बरं? जन्माला आल्यानंतर पहिली उड्डाण कुठं घेतली? सूर्याच्या दिशेने. मग सूर्याच्या दिशेने हनुमान गेले. आई मला फार भूक लागली, आई मला फार भूक लागली. आई खरा साधक, खरा भक्त तो ज्याला जन्माला आल्या आल्या भूक लागते. म्हणे आई मला फार भूक लागली ग. म्हणे बाळा थांब, मी तुला. अंजनी मातेला वाटलं हनुमंताला काहीतरी फळ खायचंय, पण हनुमानजीची भूक अंजनी मातेला कळाली नाही. हनुमानजीची भूक कोणती? आई मला भूक लागली. आता मी माझ्या घरामध्ये गेलो, आई मला फार भूक लागली. आईने की काहीतरी चपाती भाकरीची व्यवस्था करणार. म्हणे आई मला भूक लागली ग. म्हणे बाळा थांब. आणि आई शोधण्यासाठी गेली जंगलामध्ये, ऋषभ पर्वतावर फळ शोधण्यासाठी. पण आईला माहित नव्हतं भूक कोणती. म्हणून हनुमानजीने काय केलं? हो भाऊ परत येऊ नका मध्ये, परत मध्ये येऊ नका. हनुमानजीने काय केलं? जन्माला आल्यानंतर आईला भूक कळेना, म्हणून हनुमानजीने स्वतःची भूक या विश्वाला दाखवून दिली. माझी भूक माझी सद्गुरु आहेत म्हणे. खरा भक्त तो ज्याची भूक काय असते? ज्ञानाची भूक असते महाराज. म्हणून सगळं जग म्हटलं सूर्याला बक्षाया नाही. अरे सूर्य हे हनुमानजीचे गुरु आहेत महाराज. म्हणून हनुमान हे नाव हे सूर्यापासूनच पडलंय महाराज. हे सूर्याने दिलेलं हे नाव आहे. इंद्र प्रसादातून आलेलं हे नाव आहे देवतांकडून हनुमान. सूर्याला बक्षण्यासाठी नाही. हे सूर्य भगवान मी तुमच्याकडे येणार आहे शिकण्यासाठी. म्हणून हनुमानजीचे गुरु आहेत सूर्य भगवान. म्हणून गुरुला वंदन केलं. आणि गोस्वामी तुलसीदासांनी गोड अशा पद्धतीचा ग्रंथ लिहायला सुरू केला. लिहित असताना पहिला प्रसंग देत आहेत. प्रयाग नावाचं तीर्थ आहे आणि या प्रयाग नावाच्या तीर्थावर एक ऋषी राहत आहेत म्हणे. काय नाव आहे त्या ऋषींचं? गोस्वामी तुलसीदासजी महाराज लिहित आहेत. भरद्वाज मुनी बसहि प्रयाग परमारथ पथ परम सुजाना. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. म्हणे ऋषी राहत आहे. प्रयाग नावाचं तीर्थ आहे आणि या प्रयाग नावाच्या तीर्थावर एक ऋषी राहतात. त्यांचं नाव आहे भरद्वाज मुनी. एकदा भरद्वाज मुनीने काय केलेलं आहे? माघ महिन्यामध्ये, माघ मकर गत रबीच्या बोबळी, माघ महिन्यामध्ये मकर राशीमध्ये ज्यावेळेस सूर्य येतो, आजही मकर राशीमध्ये सूर्याचं काय पदार्पण आहे. सूर्य मकर राशीमध्ये येतो म्हणून आज मकर संक्रांत आहे. यावर्षी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला नाही म्हणायचं. काय म्हणायचं माऊल्यांनो?
तिळगुळ घ्या, राम राम बोला. म्हणा तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या. बस. हे रामाचं वर्ष आहे बा 2024. तिळगुळ घ्या, राम राम बोला. कोणाला जर वाहन वाटायचं असेल हनुमान चालीसा वाटा. आमच्या स्वामीजींनी हनुमान चालीसाची व्यवस्था केली वाहन म्हणून द्यायला. टाळ्या वाजवा एकदा. हनुमान चालीसा वाहन म्हणून. एक साधूकडून काय यावं तर हे यावं. साधू प्रसादातून काय यावं तर हनुमान चालीसा यावं. अद्भुत ग्रंथ आहे महाराज हनुमान चालीसा. पण आपल्याला वाहन म्हणून आश्रमाकडून हनुमान चालीसा येत आहे. विशेष ग्रंथ. म्हणजे भरद्वाज नावाचे ऋषी राहतायत. कुठे राहतायत म्हणे प्रयागला राहतायत. काय करतायत म्हणे तिन्ही रामपद अति अनुराग. त्यांना रामचरणावर खूप प्रेम आहे म्हणे. आणखी म्हणे तपस्वीत आहे, तापस आहे. अजून शम दम त्यांच्याकडे शम आहे म्हणे. दम आहे. शमदम म्हणजे काय? बाह्य इंद्रिय निग्रह शम, अंतरेंद्रिय निग्रह दम. बाह्य इंद्रियाचा निग्रह करणे शम, अंतर इंद्रियाचा म्हणजे मनाचा निग्रह करणे दम. शम आहे, दम आहे, दया निधान आहे. पण मनामध्ये एक प्रश्न आहे, कोणाला विचारावं. म्हणून माघ महिन्यामध्ये मकर राशीमध्ये सूर्य येतो. माघ मकर गत रबी जब होई, तीर्थपती आम सब होई. देव दानव मानव सगळेच येतात प्रयाग तीर्थाला. तीर्थराज प्रयाग आहे. आणि त्या प्रयाग मध्ये ऋषी आहेत आलेले स्नानासाठी. त्या ऋषीचं नाव आहे जागबलिक मुनी. परम विवेकी भरद्वाज राखे पदटे. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत. भरद्वाजीने काय केलं? गेले आणि याज्ञवल्कांचे चरण धरले. म्हणे बाबा, म्हणे काय? म्हणे सगळे निघून गेले, तुम्ही मागे राहिलात. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. म्हणजे काय प्रश्न आहे? म्हणजे माझा प्रश्न आहे, थोडक्यात बोलतो बाबा. राम कवन प्रभू, राम कोण आहे म्हणे? सगळे राम राम करत राहतात म्हणे. एक राम घटघट में बैठा. एक राम प्रत्येक घड्यामध्ये हृदयामध्ये. ज्ञानोबा राय बोलताय, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. किं भ्रांतासी कामो विषयावरी. प्रश्नचिन्ह ज्ञानोबा रायाचं. हृदयामध्ये राम आहे. मग एक राम हृदयात आहे. एक रामाचं वाल्मिक ऋषींनी गायलं. म्हणजे एक राम सगळीकडे राम आहे. सिया राम मैं सब जग जानी. राम कोणता? प्रश्न. म्हणजे एक राम अयोध्येमध्ये ये, राजा दशरथाचा पुत्र. राम कोण? एक राम शास्त्रामध्येही सांगितला. म्हणजे एवढे राम जर असतील तर माझा तुम्हाला प्रश्न आहे म्हणे बाबा. मग अयोध्येतला राम आणि हृदयातला राम, शास्त्रातला राम, राम नामातला राम, हे वेगवेगळे काही एक? आणि एक जर असतील तर ते कसे? जर अयोध्येतला राम जर हृदयातला असला तर हृदयातला अयोध्येत का गेला? मग व्यापक असणारा राम जर हृदयातला असेल तर तो हृदयातला व्यापक का झाला किंवा व्यापकाचा हृदयात का आला? मग व्यापक असणाऱ्या रामाने अयोध्येत जन्म घेतला असेल तर तो का घेतला? असे संयुक्तिक प्रकारचा प्रश्न भरद्वाज मुनींनी विचारला. याज्ञवल्क्य महाराज म्हणतायत,
बाबा तुम्हाला माझ्याकडून राम नाही ऐकायचा म्हणे, मग म्हणे तुम्हाला माझ्याकडून ऐकायची आहे राम कथा. आणि ती राम कथा ऐकण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचा प्रश्न केला म्हणे. मी तुम्हाला ती राम कथा सांगतो म्हणे. पण ती राम कथा सांगत असताना एका कथेला अगोदर न्याय द्यावा लागेल म्हणे. एका कथेला आपल्याला आदर द्यावा लागेल म्हणे. कोणती कथा म्हणे? ती आदराची कथा आहे. अगोदर शिव कथा, अगोदर आपण शंकराच्या कथेला आदर देणार आहोत आणि नंतर आपण काय करणार आहोत? राम कथेकडे जाणार आहोत म्हणे. म्हणे शिवकथा म्हणे सांगतो, त्याच्या अगोदर भोलेनाथाचा दरबार आहे. गोड असणारे राम राज्याचे दिवस आहेत आणि इतके पवित्र असणारे नागरिक एवढं जर अंतकरणासंग अंतकरण लावून जर ऐकत असाल, शेवटच्या दिवशी राम घरी घेऊन जातात बाबा. तुम्हाला सांगतो एवढ्या अंतकरणाने जर ऐकत असाल. म्हणून चला भोलेनाथाला सुरुवात करत असताना आपण काय करूया? अगोदर भोलेनाथाला काय करूया? आळवूया थोडस, टाळी वाजवायची सर्वांनी. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. टाळी. शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय. शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले
शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः प्रभु रामचंद्र भगवान की जय. भोलेनाथाला स्मरण करतायत. याज्ञवल्क्य महाराज सांगतायत, हे भरद्वाज मुनी ऐका म्हणे. एक बार त्रेता युग माही संपू गए कुंभज ऋषी पाही. येता त्रेतायुगामध्ये शंकर कथा ऐकण्याची इच्छा झाली. राहतात कुठे? कैलास पर्वतावर. देवांचा देव महादेवाला इच्छा झाली काय कथा ऐकायची. आणि कथा ऐकण्याची इच्छा झाली तर निघाले, उठले आणि निघाले. त्यांची पत्नी आहे सती. ही सती म्हणते, भोलेनाथ कुठे निघालात? म्हणे मी कथा ऐकण्यासाठी निघालो. सती म्हणे मला येऊ द्या तुमच्या सोबत, मलाही कथा ऐकायची. म्हणे सती तुझं मन नाही लागलं तर परत मोठ्या बापाची लेक आहे तू. म्हणे मला यायचं. भोलेनाथाला कथा ऐकण्याची इच्छा झाली तर भोलेनाथाने कैलास पर्वत सोडला. सोबत सती, संग सती, जग जननी भवानी. जगाची जननी आहे, भवानी आहे. महाराज, या भारत भूमीवर 2 कुमारिकांचं राज्य आहे बघ. दोघींनी 2 सीमा लावून धरल्या बघ. खाली जाल ना तुम्ही खाली म्हणजे कुठं? या गावाच्या पलीकडे. भारत भूमीच्या पहिल्या टोकाला जर जाल ना तुम्ही दक्षिण भारतामध्ये, तर दक्षिण भारताचं शेवटचं टोक जे आहे तिथे एक कुमारिका आहे, हिमालयाची पुत्री. आणि वर जाल उत्तर भारत, तिथे एक कुमारी आहे. असं 2 कुमारी आहेत. म्हणून भवानीचं विशेष महत्व आहे या भारत भूमीवर. आणि अजून सांगतो, जसा राम राज्याभिषेक आता कलियुगात पुन्हा होऊ राहिला ना. त्रेतायुगात एकदा झाला, आता राम राज्याभिषेक कलियुगात होऊ राहिला. मला हे आपलं भाग्य आहे. ध्यानात ठेवा, या कलियुगात आणखीन एक ऐश्वर्य आहे. या कलियुगात सीता माता अगोदरच येऊन बसलेली आहे. अजून राम पण येणार आहे या कलियुगामध्ये. पुढे सांगत चालेल मला जसा प्रसंग येईल. सीता मातेचा अवतार या कलियुगात झालेला आहे. नरहरी महाराजांच्या घरी येऊन नवरी तयार आहे. अजून नवरदेव जन्माला यायचा आहे. असो, सती माता म्हणते, प्रभू मला तुमच्या सोबत यायचं कथा ऐकण्यासाठी.
म्हणे ठीक आहे, बघा मोठे माणसं आहेत तरी सुद्धा कथेला येत असताना एकटा शंकर नाही, एकटी सती नाही, जोडीला कथेला यावं. ज्याला खरोखर जोडीला प्रपंच चांगला करायचा ना दादा, हात जोडून विनंती सांगतो मला. काय नवरा बायकोने एकदा एक रामकथा कोणाच्याही मुखातून ऐका, पण रामायण रामकथा ऐका. ज्याच्या घरात रामायण नाही, नुसतं गर्दनीला माहीत असून कामाचं नाही दादा, किंवा नुसतं गर्दन्याला माहीत असून कामाचं नाही, दोघाला ज्याला प्रपंच करायचा आणि ज्याचा प्रपंच चांगला व्हावा असं जर वाटत असेल तर त्याला कलियुगामध्ये फक्त एक पर्याय, ती श्री रामकथा. ध्यानात ठेव. त्याने रामकथा ऐकावी, त्याला कळेल वागायचं कसं असतं. शंकर निघाले पार्वतीला सतीला बातेला घेऊन, आणि येत असताना कैलास पर्वत पहिलं मोठं आसन सोडून द्या, कथा ऐकायची, खाली बसायची तयारी ठेवा. खाली बसण्याचा अर्थ काय? अहंकार सोडण्याची तयारी ठेवा. महाराज जर खरोखरची कथा असली तर जगतजननी अंबा, साक्षात माया, साक्षात लक्ष्मी, साक्षात सीता सुद्धा खाली बसते अशोकाच्या झाडाखाली, आणि वर हनुमान बसतात, आणि मग रामकथा होते अशोक वाटिकेमध्ये. ती कथा साधारण नाही झाली, ती सुंदर पर्वतावरची कथा आहे मला. म्हणून पहिलं आसन सोडलं, आणि आसन सोडून शंकर आणि सती माता महाराष्ट्राच्या भूमीवर येतात. कारण महाराष्ट्र हे राष्ट्रच महान राष्ट्र. या महाराष्ट्राच्या भूमीने काय लिहिलं नाही दिलं जगाला. जसं वाल्या कोळ्याने विश्वाला काय दिलं तर 100 प्रविस्तरम, 100 कोटी विस्तारित वाल्मिकी रामायण दिलं. तसं माझ्या महाराष्ट्राच्या भूमीने अहो जवळजवळ 37-38 हजार गोव्यामध्ये विस्तारित वाल्मिकी रामायणानंतर सगळ्यात बृहद असणारा ग्रंथ मराठी भूमीने, मराठी भाषिक असणाऱ्या माझ्या नाथ बाबाने दिला महाराज विश्वाला. हे माझ्या महाराष्ट्राचं असणार ऐश्वर्य आहे महाराज. मी आता एक श्लोकामध्ये सुरुवातीला रामायण सांगितलं तुम्हाला, अदो राम तपोवना दिगमनम. सगळ्या जगाला माहित आहे हा श्लोक, पण माझ्या नाथांनी सुद्धा एका श्लोकामध्ये रामायण सांगितलं. पहिला भावार्थ रामायण उघडलं की पहिला श्लोक आहे महाराज. जातो अंशे रघुनाथ मुनिवर वचनात, ताटकाम ताडयित्वा कृत्वा पुण्यामहल्यां त्रुटितहरधनु मैथिली वल्लभो प्राप्याम योध्या नियोगात पितुरट विमगात नाशयित्वा च बालिं बध्वाब्धिं रामचंद्रो दलित दशमुखः श्री सीतया युज्यमानः. पहिला श्लोक नाथबाबांची रचना, एका श्लोकामध्ये पूर्ण रामायणाचं सार आहे. जातो वंश रघुनाथ, जो रघुवंशात जन्माला आला, मुनीवर वचनात ताटकाम ताडयित्वा, मुनीच्या वचनासाठी ताटिकेचा वध केला. म्हणून रामायण ऐकण्यासाठी देवादिदेव महादेव सुद्धा खाली येतात, तर तुम्ही आम्ही थोडस घर सोडून मंडपात आलो म्हणजे लय विशेष. शंकर म्हणतात बाबा मला रामकथा ऐकायची. येतात महाराष्ट्राच्या भूमीवर, महाराष्ट्र नाशिकच्या जवळ असणारा पिंडीच्या आकाराचा पर्वत, त्या पर्वतावर अगस्त्य पर्वत आहे बघा. त्या अगस्त्य पर्वतावर येत आहेत आणि तिथं असणारे ऋषी आहेत. अगस्त्य ऋषी काय करतायत? गोड अशा पद्धतीने शंकराचे पाय धुतायत, शंकराला आसनावर बसवतायत आणि बोलतायत, भोलेनाथ म्हणे जी
म्हणे कस काय आगमन झालं. तेवढ्यामध्ये सती मातेने बघितलं काय हे तर आल्या आल्याच पाय धुवायला लागले. हे काय कथा सांगणार. वक्ता कसा मोठ्या गाडीत आला पाहिजे, मोठी गाडी चांगलं ट्रकीत बसून आला पाहिजे. मग बाबा नाही बाहेर हे का नाही? हे आत्ताच पाय. अरे बाबा हे घडे प्रत्येक त्या कुंभाराने बनवलेले घडे. घड्याचा आकार बघून त्या घड्यातल्या पाण्याचा अंदाज लावता तर नाही जमणार मला. त्या घड्यामध्ये कोणत्या संतांनी कोणत्या साधूच्या आशीर्वादाचं पाणी काय करतं बा. म्हणून बाहेरच्या आकाराला काय बा. आणि मग काय म्हणजे पाय जायला लागले. मनामध्ये पहिली संशयाची गाठ पक्की बांधून घेतली. यांना रामकथा येत असती तर पाय धुवायला आल्यास पाय धुवायला सुरू केले. संशय, वक्त्यावरचा संशय. सती मातेकडे श्रद्धा आहे येण्याची, पण वक्त्याविषयी संशय वृत्ती आहे सती मातेची. त्याच्यामुळे सती माता गोता खाते. शंकर म्हणतायत महाराज हे भोलेनाथ, हे अगस्त्य ऋषी. मी अगस्तीला भोलेनाथ म्हटलं तर काही बिघडत नाही, कारण अगस्त्य ऋषी भोलेनाथांचं स्वरूप आहे. म्हणे बाबा म्हणे काय म्हणे कैलास पर्वताहून आलो. आणि कशासाठी आलात म्हणे. म्हणे मला तुमच्या मुखातून राम कहाणी ऐकायची. म्हणे रामकथा. म्हणे हो. आणि तुमच्या मुखातून ऐकायची म्हणे. आणि मला सांगा ना रामकथा कशी ती कथा. अगस्त्य ऋषी म्हणतात कशी सांगण्यासारखं नाही बोलेनात ते. कशी कथा काय सांगावं महाराज तुम्हाला की काही कळालं नाही आम्हाला. जेवढं गुरुप्रसादातून येतं तेवढं सांगतो. पण कथा किती श्रेष्ठ आहे. अरे एखाद्याला म्हटलं स्वर्ग जिथं स्वर्गामध्ये सगळंच काही आहे. चिंतामणीच्या सडकात काम देणूचे किल्लार आहे. ज्ञानोबा आहे बोलताय. कथा कशी आहे म्हणे कथा अशी आहे की तिच्यासाठी स्वर्गाला सुद्धा लाथ मारून द्यायची अशी रामकथा. आज अयोध्या सजली ना. मी रोज अयोध्येची आठवण काढणार आहे कथेमध्ये. अयोध्या सजली ना तर त्या अयोध्येमध्ये एक दैवत बसले. त्या दैवताचं नाव आहे सरकार. अवध सरकार म्हणतात त्यांना. अयोध्येचे सरकार म्हणतात. त्या सरकार तिथे जर गेला तर अयोध्येचं सरकार कोण आहे माहितीये का. प्रभू रामचंद्र नाही. अयोध्येला सरकार आहे गढी आहे. आणि त्या गढीवर हनुमानजीची मूर्ती आहे. प्रभू रामचंद्राने रामराज्य प्रस्थापित केलं आणि वापस निघाले वैकुंठाला. म्हणे चला सगळे वैकुंठाला. हनुमानजीला विचारलं हनुमान चला वैकुंठाला. म्हणे चला तर चला. हनुमान म्हटले प्रभू वैकुंठाला तुमची कथा आहे का. जाई ना हनुमान. आम्हाला तुमचं वैकुंठ भवन नको. स्पष्ट शब्दात सांगितलं महाराज. म्हणे इथं कथा आहे तर इथंच राहतो. हे हनुमानजी राहिले महाराज. स्वर्गाला लात मारली रामकथेसाठी. यत्र यत्र रघुनाथ कीर्तन तत्र तत्र वाष्पवारी मस्तकालिनी स्पर्धी नेत्रम नमत राक्षसांतकम मारुती. म्हणजे स्वर्ग सोडून द्यावं एवढी श्रेष्ठ कथा. महाराज प्रभू रामचंद्र ते पण अयोध्येचे राजा. त्या काळामध्ये राम राजा होते त्यावेळेस. म्हणे हनुमान म्हणे काय म्हणे कथा ऐकण्यासाठी थांबणार. म्हणे हो. म्हणे मग तसं नका थांबू. आजपर्यंत सुत 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 सुनहु पवन सुत सुनहु पवन सुत. मी तुम्हाला कित्येक वेळेस सुत सुत म्हटलो. प्रभू रामचंद्राने डोक्यावरचा मुकुट काढला
आणि हनुमानजीच्या डोक्यावर ठेवला महाराज हनुमान गडीला. आणि आजही त्या ठिकाणी हनुमानजीच्या डोक्यावर मुकुट येतो. आजही सरकार मानलं जातं हनुमानजी अयोध्येच. ही सगळी रामराज्याची सगळीच्या सगळी हकीकत हनुमानगडीशी संलग्न आहे महाराज. साक्षात हनुमान आहे हनुमानगडीला. सांगा ना मला ती रामकथा. गोड रामकथा सुरू झाली. कथा सुरू झाल्यानंतर एक 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 कांड सुरू झाले आणि सती मातेला झोप यायला सुरू झाली. का? कारण वक्त्याविषयी संशय आहे. आणि सती माता काय करते? झोपी जाते. आणि झोपी गेल्यानंतर कथा चुकून जाते. ध्यानात ठेवा, रामकथेमध्ये झोप येण्याची शक्यता असते. समाधी जरी लागायला लागली ना तर डोळ्यास उघडे ठेवून समाधीला जावं. झोप नाही येऊन द्यायची. माकडं येतील मध्ये, कुणी हरणं खेळतील, कुणी काहीतरी निरळच काहीतरी असं दिसेल, मन जाऊ देऊ नका ना. सती माता झोपी गेलेली आहे. आणि गोड रामकथा झाल्यानंतर सुंदर अशा पद्धतीने शंकराने जय जयकार केलेला आहे. अगस्त्य ऋषीने जय जयकार केलेला आहे. सती माता उठलेली आहे. कथा ऐकून सुद्धा शंकर काही बोललेले नाही. आणि हिनं कथा न ऐकली तरी सुद्धा ऐकल्यासारखं केलेलं आहे. दर्शन घेतलं. आणि शिव आणि सती रस्त्याने निघतायत. तेवढ्यामध्ये रस्त्याने जात असताना त्रेतायुगाचा समय आहे. प्रभू रामचंद्राचा अवतार धर्तीवर झालेला आहे. रामाची सीता असणारी अशोक त्या असणाऱ्या पंचवटीमध्ये, नाशिकला काळाराम मंदिर जिथं आहे त्या पंचवटीमध्ये त्या अर्धचंद्राकार नाथबाबा बोलतायत. त्या भूमीवरून रावणाने सीता मातेचं अपहरण केले. आणि प्रभू रामचंद्र काय करतायत? सीता मातेचा पुकार करतायत. सीता नाही, सीता नाही. ए सीते, ए सीते, माझी जानकी, हे जनकाची बाळा, कुठं आहेस ग तू सीते? हे सीते, मला दर्शन दे सीते. अगं मी वापस जाऊन तुझ्या बापाला काय उत्तर देऊ? माझ्या हरणाच्या डोळ्यासारखी सीता कुठं आहे? हे झाडांनो, हे खग, हे मृग, हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नयनी. हे पक्ष्यांनो, हे हरणांनो, सांगा माझी मृग नयनी हरणाच्या डोळ्यासारखी सीता तुम्ही बघितलीत का? शंकराने दुरूनच बघितलं प्रभू रामचंद्राला. मस्त दुरूनच. जय सचिदानंद जग पावन, असं काही चलो मनोज नसावं. सचिदानंद म्हटले सत चित आनंद. सत, सत म्हणजे काय? त्रिकालाबाधित्व सत्यत्व, जे तिन्ही काळामध्ये अबाधित असते. चित म्हणजे प्रकाश रूप, आनंद रूप. म्हणजे हे काय आनंद रूप आहे म्हणे? हे बायकोसाठी बायको बायको करून रडून राहिला. सती माता कथा ऐकली नाही ना, मग देवावर मनुष्यत्वाचा आळा आला. म्हणे काय? राम खात होता काय? मांस खात होता. तू तोंड धुई नीट. ते म्हटलं नाही गिधाड. गिधाड नाही म्हणायचं महाराज, सॉरी चुकलं, माफ करा. गिधाड कामा आले रामाला. हे खूप नीच आहेत महाराज. म्हणजे राम शाकाहारी का मांसाहारी? तुझा थोबाड नीट जप. राम तो सूर्य आहे त्याच्यावर किती थुकण्याचा प्रयत्न केला तरी तुका तोंडावर पडतो स्वतःच्या. रामाला कोणी राम राम आहे दादा. आशाला कशाला ग्रंथातून उत्तर द्यावं लागतं मला. आशाला उत्तर द्यायचं फटकेने द्यावं महाराष्ट्रीयन समाजाने. आणि मग काय? सती म्हणे भोलेनाथ म्हणे काय येड का खुळ? म्हणे काय? म्हणे आहो तो बायकोसाठी रडू राहिला. बायको कुठं आहे? बायको कुठं आहे? तुम्ही त्याला सच्चिदानंद म्हणून बसला. सच्चिदानंद पदवी ही फार मोठी आहे भोलेनाथ. म्हणे अगं तो तोच आहे जासु कथा कुंभज ऋषी गाई भक्ती जास मै मुनी सुनाई. ज्याची कथा कुंभज ऋषीने गायली, ज्याच्या भक्तीचं वरदान अगस्त्य ऋषीला दिलं, ते राम म्हणे. तो देव आहे म्हणे. तो देव नाही, तो माणूस आहे. बायको बायको करून रडू राहिला म्हणे. असा कुठं देव असतो का म्हणे बायकोसाठी रडणार? म्हणे मला नाही,
विश्वास पटत भोलेनाथ. भोलेनाथ म्हणे विश्वास नसेल पटत तर तू तुझं तुझ्याकडे ठेव, मी माझं माझ्याकडे ठेवतो. म्हणे मी परीक्षा घेणार. म्हणे परीक्षा घेऊ नको सती, परीक्षा घेतली तर फसशील. त्याच्या पुढे लय चांगले चांगले फासतात. म्हणे आता तर आवाज येऊन फसून गेला, खोटी सीता घेऊन गेलाय. म्हणे मी घेईन माझ्या पद्धतीनं परीक्षा. भोलेनाथ तुम्ही निवांत बसा, तुम्हाला काही कळत नाही. हे तेव्हापासून मंत्र आहे, तुम्हाला काही. सती माता सुद्धा भोलेनाथाला म्हणत होती, काय तुम्हाला काही. भोलेनाथ म्हटले ठीक आहे, मग आता काय करावं. घरातले भांडण बाहेर थोडे सांगायचे असते. बाहेरचे सांगितलं हसतेत लोक म्हणून सांगून होईल. मला त्यातलं जास्त, मला काहीच अनुभव नाही, जास्त बी नाही, काहीच अनुभव नाही. पण घरातले भांडण बाहेर नाही सांगावं. भोलेनाथांनी सांगितलं अशी जर दुविधा झाली, गर्दनी म्हणायला लागली भोलेनाथ तुम्ही लई येड का खुळ भोळे महादेव, तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा. तर गप्प बसायचं. आणि भोलेनाथांनी काय करायचं, एवढाच मंत्र म्हणायचा, होई सोई जो राम रचि राखा, को करी तरक बढ़ावे साखा. जे होणार आहे ते होणार आहे. कशासाठी तर्क करायचा आणि कशासाठी तुला नाही माझ्यावर विश्वास, जा हे परीक्षा. सतीमाता गेली आणि सतीमाता जात असताना काय करते, पुणे पुणे हृदय विचार करी तरी सीता करू आगे होईचे पद्धती जे आवत न. पुन्हा पुन्हा हृदयामध्ये विचार करते, रामाची परीक्षा घ्यायची. रामाची परीक्षा घ्यायची तर कशी घ्यायची, म्हणून काय करते सतीमाता, सीता मातेचं रूप धारण करते आणि जानकी सिया म्हणून समोर जाते. सिया माझा खूप अंतःकरणातलं पात्र आहे महाराज. सिया जानकी अशी कन्या या पृथ्वीवर जन्माला येण्यासाठी या पृथ्वीतल्या सर्व जीवांना हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागेल, तेव्हा सियाचा जन्म होईल, जानकीचा जन्म होईल. साधारण पात्र नाही का. काय काय वाटलंय हो. लग्न प्रसंगामध्ये सीता मातेला इच्छा झाली होती काय, की रामाला बघावं डोळे भरून, लई गोड दिसतो म्हणे माझा नवरा, लई गोड. सगळेच म्हणतायत लईच गोड, सगळे संत म्हणतात लईच सुंदर. डोळे भरून बघावा म्हणून सीता मातेने डोळे भरून कसं बघितलं रामाला माहितीये का, निज पाणी मनी बहु देखती मूर्ती स्वरूप निधान की, चाल तीन भुज बनली बस भय बस विरह मध्ये बस जानकी, असं उल्लेख रामायणात. स्वतःच्या हातामध्ये जे कंगन आहे ना, त्या कंगनामध्ये जे रत्न आहे ना, याच्यामध्ये रत्न जडित असणारी ती जी बांगडी आहे, त्या बांगडीमध्ये जे रत्न आहे, त्या रत्नामध्ये रामाची सावली पडल्यानंतर रामाचं प्रतिबिंब त्या रत्नामध्ये दिसतं आणि त्या रत्नामध्ये जानकी माता काय करते, रामाचं दर्शन करते. काय मर्यादा आहे मला. आणि आता हे लग्नात ते बांतर पटावाला खाली की तो नंबर दे मला, मी माझा नंबर देतो. हे फेसबुकचा आयडी, हे युट्यूबचा आयडी, अरे काय येण्याची जत्रा. हे का नाही. आता ते नवीन निघालं महाराज लग्नाच्या आधीच, कोणती एडिंग म्हणते त्याला, ते मला नाव येत नाही, इंग्रजी कमी शिकलेलं आहे. कोणती एडिंग, त्याच्यामध्ये फोटोग्राफर लोक फोटो बिटो काढतात. नवरदेव नवरी लग्नाच्या आधी त्या एका बाजूला घेऊन जातात डोंगरात, आणि मग इकडून कॅमेरा तिकडून कॅमेरा, मग ते फोटो काढतात. कोणती बिल्डिंग म्हणते तुम्हाला नाही माहिती, नवीन माणसं तुम्हाला काहीच माहित नाही, काही माहित नाही. फेसबुक माहिती आहे तुम्हाला, कपडे धुवायचा नवीन साबण आलाय, चकाट कपडे निघतात. कोणती वेडिंग, प्री वेडिंग असं काहीतरी निघालं, असं जे ना काहीतरी प्री वेडिंग. आणि त्या तिकडे जात नाही,
आमचे शंकर आणि पार्वती येणार आहेत मंडपामध्ये सांगितल्यावर. सती जाते, सीता मातेचं रूप धारण करते प्रभू रामचंद्राच्या समोर. प्रभू रामचंद्र रस्ता बदलतायत. लक्ष्मणाच्या लक्षात येतं ह्या सती मातेला कोणी सांगितलं होतं? जिकडं रस्ता बदलतायत तिकडं सती माता समोर जाऊन उभी राहते. शेवट लक्षात येतं काय, अरे मी समोर जाऊन उभं राहते, राम रस्ता बदलतायत. म्हणून सती माता काय करते, स्वतः काय करते, समोर जाऊन उभी राहते. सीता मातेच्या रूपामध्ये सीता म्हणावं तर सती आहे आणि सती म्हणावं तर वेश सीतेचा आहे. म्हणून बहुरी कहा ऋषिकेतू, ऋषकेतू कुठे? शंकर ऋषकेतू, त्याच्या केतूवर ऋषभाचं चिन्ह आहे, त्याच्या ध्वजेवर असणार ऋषभाचं चिन्ह आहे. ते शंकर कुठे विचारतायत, ऋषकेतू कुठे? लक्षात येतं. सतीमाता मागं पळायला लागते. तर प्रभू रामचंद्र हसतायत. आई परीक्षा घ्यायला आली तर थोडा पेपर तर लिहून दे मला जरा. ज्या रस्त्याने जाते तिकडे राम लक्ष्मण जानकी समोरून दिसतायत. रस्ता बदलते, पुन्हा राम लक्ष्मण जानकी. ज्या रस्त्याने जाते तिथे राम लक्ष्मण जानकी. रडायला लागते. खाली डोळे झाकून खाली बसते. थोड्या वेळ डोळे उघडते आणि डोळे उघडल्यानंतर काहीच नाही समोर. जाते शंकराकडे. शंकर म्हणे सती, म्हणे काय परीक्षा झाली का? कछुन परीक्षा लेनी गोसाई, कछुन परीक्षा लेनी गोसाई, कछुन परीक्षा लेनी गोसाई, कछुन परीक्षा गोसाई. कीन प्रणाम तुम्हारी नाई, कीन प्रणाम तुम्हारी नाई. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. हे गोसाई, इंद्रियाचे मालक, काही परीक्षा घेतली नाही म्हणे. फक्त जवळ गेले, तुम्ही दुरून नमस्कार केला, मी जवळ जाऊन नमस्कार केला. शंकराने डोळे झाकले. तब शंकर देखो दरी ध्याना, सती जो किन चरित सब जाना. बहुरी राम माये सिर नावा, प्रेरी सती जय झूठ कहावा. हरि इच्छा भावी बलवाना, हृदय विचारत सब कुछ जाना. पुनि पुनि हृदय विचार करी, धरी सीता कर रूप, आगे हुई चिंपंत ते जिने आवत नर. रामचरितमानस मध्ये हा उल्लेख सापडतो बघा, शिवचरित्र. आणि शंकर म्हणतात सीता मातेचा वेश बनवला मला खोटं बोलली. पण चला तू लपून ठेवलं तर मी ही लपून ठेवतो. शंकर मनातल्या मनात सतीचा पत्नी म्हणून त्याग करताय. का? कारण आईचे कपडे घातले. कोणत्याही कपड्याला विशेष महत्व. त्याग करताय. सती मातेच्या लक्षात त्यांनी काहीतरी संकल्प केला. काय 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 तुमच्या मनात काय चाललं हो? काय चाललं हो? म्हणजे काय नाही चाललं हो. चला कैलासला. कैलास पर्वतावर येत आहेत. शंकर गेल्या गेल्या काय करतायत? आसन लावतायत आणि समाधीस्थ होत आहेत. सती मातेच्या लक्षात येते यांनी माझा त्याग केलेला आहे. आणि त्याग केलेलं लक्षात येतं. आणि मग काय महाराज, 87,000 बीते वर्ष सहस 87 तजी समाधी शंभ अविनाशी. राम नाम शिव सुमिरन लागे, जानू सती जगतपती जागे. 87,000 वर्ष डोळे झाकले महाराज. सती माता वाळून गेली. अरे अरे, माझ्या पतीने माझा त्याग केला हो. मला देवादिदेव महादेवाने त्यागलं. रात्रंदिवस प्रभू रामचंद्राला, देवा माझ्याकडून चूक झाली, तुमच्या कथेचा अनादर केला, तुमची परीक्षा घेतली. आता काय करा, हे शरीर माझं सुटावं याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा.
जे शरीर माझ्या पतीचं नाही होऊ शकलं, ते शरीर मला ठेवायचं नाही, म्हणून मला हे शरीर त्यागायचं. हे भोलेनाथ, हे प्रभू, हे राम, माझी मदत करा. आणि मग काय, 87,000 वर्षानंतर डोळे उघडतायत सती मातेच्या समोर. राम नाम शंकर गायला लागतायत, राम 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 उच्चारण करतायत. पण सती मातेचं लक्ष तिकडं नाही. सती माता म्हणते, भोलेनाथ, हे आकाशात विमान चालले, कुठं चालले हो? भोलेनाथ हसतायत, अगं सती, मी तुला कथा सांगतो. पण नाही रे, ते विमान चाललेत, कुठं चालले सांगा ना. लीला म्हणून तुझ्या बापाच्या घरी चालली. सतीच्या बापाचं नाव काय? दक्ष प्रजापती. आणि सतीच्या बाप असणारे दक्ष प्रजापती यांनी एक यज्ञ केला होता. कशासाठी? शंकराचा अपमान करण्यासाठी. आणि तो अपमान करण्यासाठी यज्ञ केलाय म्हणे. त्याच्यामुळे सगळेच चालले, आपल्याला काय आमंत्रण नाही म्हणे. कनखल नावाचं क्षेत्र आहे हरिद्वार पासून काही किलोमीटरच्या अंतरावर, तिथं हा यज्ञ झाला. शिव अपमानासाठी केलेला यज्ञ. कारण तेव्हा कधी हे यज्ञ असतात, हे यज्ञामध्ये कधी कोणाचा अपमान न घडू आणि कोणी स्वतःचा अपमान व्हावं असं वागूही नाही. कोणी अपमानही करायचं नाही, अपमान होईल असं कोणी वागायचंही नाही. मग आनंद बघा. सती म्हणते, प्रभू मला जायचंय, माझ्या पित्याच्या घरी येत नाही, मला जाऊ द्या. म्हणजे सती, नको जाऊ. जो बिनु बोलू जाऊ भवानी, राहील सील सने हो नकाली. न बोलाव तर जाऊ नये. खूप खूप चर्चा आहे मला, पण ऐकत नाही. शेवट 18,000 शिवगण आणि नंदी महाराजाला सोबत देत आहेत. नंदी महाराजावर सती मातेला बसवतात. जा सती. सती पुढे जाते, माग वळून शंकराकडे पाहते. पाहिल्यावर माग पाहते तर शंकराच्या डोळ्याला पाण्याची धार लागलेली. सती मातेच्याही डोळ्याला पाण्याची धार आहे. का? कारण सती मातेला माहित आहे, भोलेनाथ, तुम्ही आतून मला त्यावे. आता मी तरी काय करू? चूक झाली झाली. प्रत्येक चूक होत, प्रपंचामध्ये चूक होत नाही का? होते. पण चूक झाल्यानंतर पतीही तसा पाहिजे, ती चूक पदरामध्ये घालणार. महाराज, शंकराने चूक पदरात घातली नाही असं नाही, घातली. पण सती माता शरीर त्यागल्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून हिरीला समोर आहे. सती जाते, दक्षाच्या यज्ञामध्ये जाते आणि पाहते सगळ्या देवदेवतांना आसन दिलेलं आहे. भोलेनाथाचं आसन कुठंच नाही. माझ्या पतीचा अपमान. सादर भली मिली माता भगिनी मिली बहुत सुख. आता आदराने एक आई भेटते, फक्त सगळ्या बहिणी हसताना भेटतात. काय करावं? मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणून दक्ष प्रजापतीकडे बघते आणि सांगते, बाबा, माझ्या भोलेनाथाचा यज्ञ, माझ्या भोलेनाथाचा अपमान करण्यासाठी तुम्ही यज्ञ केला. ध्यानात ठेवा, हे शरीर तुमच्यापासून जन्माला आलं, म्हणून मी हे शरीर त्यागत आहे. असं शरीर मला नको, म्हणून जाते. आणि सती माता काय करते? दक्षाच्या यज्ञ जो आहे त्या यज्ञाच्या शेजारी काय करते? आपल्या प्राणाचा त्याग करते. प्राण त्याग केल्यानंतर काही ठिकाणी असा उल्लेख की ते यज्ञामध्ये प्राणाचा त्याग करते. आणि काही ठिकाणी असा उल्लेख की योगाग्नीने आपला देह तसाच जमिनीवर पडतो. भोलेनाथ येत आहेत, पाहतायत. भोलेनाथाला कळतंय, वीरभद्राला आपल्या जटा आपटतायत. काय करतायत? भोलेनाथ प्रगट करतायत. आणि प्रगट केल्यानंतर वीरभद्र येत आहेत. आणि वीरभद्र काय करतायत? येऊन त्या ठिकाणी यज्ञाचं काय करतायत? तहेस नहेस करून टाकतायत, विध्वंस करून टाकतायत. दक्ष प्रजापतीचं मस्तक उडवत आहे. आणि मस्तक उडवण्याचं कारण काय? जास्त मी करत होता म्हणून. मैं मैं कहतो कबीरा कटायोसीस, मैना 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 कहे तो मोल भयो 10-20. सती माता देह त्यागते आणि मरत असताना, प्राण त्यागत असताना, हरी सन भरून मागा, जन्म जन्म
शिवपद अनुराग. प्राण सोडत असताना परमात्म्याकडून वरदान मागून घेते, काय? आम्हाला जन्मोजन्मी शंकराची ठेवा, जन्मोजन्मी शंकराचं मला काय भेटावे, शंकर पती भेटावे, अशी राम प्रभूला प्रार्थना करते. आणि सती माता देह त्यागते. देह त्यागल्यानंतर भोलेनाथ येत आहेत, सती मातेचं देह हातामध्ये घेतायत, आकाश मार्गे फिरतायत. सती, हे भवानी, मला सोडून कशी निघून गेलीस? कुठे शोधू तुला आता? वियोग करतायत आणि वियोग करत 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 आकाश मार्गे फिरतायत. सगळे देवदेवता काय होत आहेत? शंकराची ती अवस्था बघतायत. भगवान नारायणाची प्रार्थना करतायत, नारायण काहीतरी करा. भगवान नारायण आपल्या चक्राला आज्ञा देत आहेत, सतीच्या देहाचे तुकडे करतायत. आणि तुकडे केल्यानंतर जमिनीवर 52 ठिकाणी सती मातेच्या देहाचे तुकडे पडतायत. आणि 52 ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सती मातेच्या देहाचा अवयव पडला त्या त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ जन्माला आलं, शक्तीपीठ तयार झालं. अशा पद्धतीने 52 शक्तीपीठ भारत भूमीवर झाले. पण आता सतीने प्राण सोडत असताना वरदान मागितलं, माझ्या प्रभू रामचंद्राने पूर्ण केलं. आणि सती माता हिमालयाच्या घरी पार्वतीच्या रूपाने जन्माला आली. तेहि कारण हिमगिरी ग्रह जाय. जननी पार्वती तनु पाई. नारद समाचार सब पाए. कौतुक गिरि रोहसी गाए. ओ श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. ओ श्री राम जय राम, जय जय राम. प्राण त्यागत असताना इच्छा होती जन्मोजन्मी शंकराची व्हावी म्हणून. आता हिमालयाच्या घरी पार्वती रूप प्रगट झाले. लहानपणापासून महादेव 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 जप चालू आहे. नारद मुनी येत आहेत, भविष्य सांगतायत. प्रसंग फार मोठा आहे. भविष्यामधून कळत आहे काय की असणार, हिमालया तुझी कन्या तप करेल तर हिला शंकराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू काय कर, हिला तपश्चर्येला पाठव. पार्वती माताही समजावून सांगते. खूप मोठा संवाद होतो, शिवपुराण साक्ष आहे. आणि पार्वती माता आता निघाली. मैं तो शिव की पुजारण बनूंगी, अपने भोले की जोबन बनूंगी. आणि निघते, वनामध्ये जाते, तपश्चर्या करते. सप्त ऋषी येत आहेत, परीक्षा घेत आहेत. भगवान नारायणाची आज्ञा होते, शंकराला विनवणी केली जाते. सती मातेला काय केलं जातं, त्या पार्वती मातेला वरदानाने परिपूर्ण केलं जातं. आणि सांगते की जा घरी. येत आहेत सप्त ऋषी आणि काय करतायत, पार्वती मातेला घरी घेऊन येत आहेत. कुंकुम तिलकाची लग्न पत्रिका येते कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावर आल्यानंतर भोलेनाथाला आता नवरदेव करण्याची तयारी सुरू झाली. गोड अशा पद्धतीने, सुंदर अशा पद्धतीने तयारी सुरू झालेली. कुठं कैलास पर्वतावर नंदी महाराज हाताने काय करतायत, गोड अशा पद्धतीने शंकराला सजवत आहेत. शिव ही शंभुगन करई शृंगार, शृंगार होतो. गोड असणारा जटेचा मुकुट बांधतायत, त्याच्यामध्ये गंगा वाहते, हातामध्ये त्रिशूळ, तेवढ्यामध्ये तारकासुराचं जन्माचंही कथन येतं.
तारकासुराला तो मारणार आहे जे शिव पार्वतीच्या पोटाला जन्माला येणार. भगवान भोलेनाथ तयार होत आहेत. भोलेनाथा नवरदेव बनवतायत, इकडं सतीला नवरी बनवतायत पार्वती मातेला, आणि नवरदेव नवरी तयार होत आहेत गोड अशा पद्धतीने. अजून हिमालयाच्या घरी नवरी आहे आणि कैलास पर्वतावर शंकर. मग काय गोड अशा पद्धतीने नंदी महाराज सांगतायत, चला सगळ्या शिवकरांना बोलवा, आज भोलेनाथाचं लग्न पीर कल्याण या गावामध्ये होत आहे हो. आणि मग काय अक्षरा वाटतायत, तांदूळ वाटतायत, अक्षरा वाटणारे अक्षरा वाटतायत. गोड अशा पद्धतीने वरात निघाली. भूत वेताळ नाचायला लागले. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाच. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. गज चर्म व्याघ्रावर, गज चर्म व्याघ्रावर. गोड अशा पद्धतीने, गोड अशा पद्धतीने निघाली शंकराची वरात. आली कैलास पर्वत सोडून हिमालयाच्या नगरीला. सगळे पर्वत नद्या यांना आमंत्रण पाठवलेले, आणि एका बाजूने शंकर आणि पार्वती गोड अशा पद्धतीने लग्न मंडपामध्ये येत आहे. सर्वांनी शिव आणि पार्वतीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी तयार राहायचंय. आज असणारे पीर कल्याण गावामध्ये भोलेनाथ आणि पार्वती माता पवित्र पावन हनुमानजीच्या दरबारामध्ये प्रकट होत आहे. अक्षरवाल्याने अक्षरा वाटा. नाचायचं असतं तर भूत वेताळ. वरात आली महाराज. पार्वती मातेची आई आहे सुनयना. तिला वाटलं एवढा भारी नवरदेव येऊ राहिला, लय सुंदर सांगतात, चला ओवाळायला जाऊ. तिनं घेतलं हातात ताट. आज सगळ्या मावण्याच्या हातात ताट आहे महाराज. कालची ती भाजी 12 प्रकारची भाजी होती ना काल. 12 प्रकारचीच म्हणतात ना तुमच्याकडे, का दुसरं काही म्हणतात? मिसळीची भाजी आमच्या तिकडं वेगळंच नाव आहे. 12 काहीतरी वेगळंच नाव. काही काही शहरामध्ये आता नवीन म्हणतात मिक्स व्हेज आहे म्हणे. आणि मग काय महाराज गोड अशा पद्धतीने हातामध्ये आरतीचं ताट घेतलेलं आहे. ओवाळायला जाते आणि ओवाळता ओवाळता भोलेनाथाला बघते, थरथर कापते, ताट खाली पडतं. नारद मुनी येऊन समजावून सांगतायत असणार आहे, समजावून सांगतायत. आणि शंकर आणि पार्वती असणारे नारद मुनीच्या आज्ञेवरून असणाऱ्या लग्न मंडपामध्ये काय राहतात, उभे राहतायत. अंतरपाठावाले अंतरपाठ धरतायत आणि शुभमंगलाला सुरुवात होतो. 4 वेद मंगल अष्टक म्हणायला सुरू करतायत. शुभमंगल सावधान राम राज मनु सदा विजयते. राम रमेशं भजे रावेना धियता निशाचर चमू.
रामाय तस्मै नमः शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान आईच्या मणिदाटल्या आठवणी अश्रू दिसे लोचनी भावंडास विसरू नको तू मुली जाशी पतीच्या घरी सोडू नको तू नम्रता जा सुखाने दिल्या घरी तू सुखी रहा शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान सौभाग्याची तो तर राणी पार्वती भागवती सौभाग्याची तू तर राणी पार्वती भागवती श्रीश्याम आले मंडपी तुझ करला सौभाग्यवती मिलन प्रसंगी दोन कुणाचे आले मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल वाजती चौघडा जलगाती आनंदान वाजती चौघडा जलगाती आनंदान तपक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान तपक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान आई बोले विहिणीला जीवनाला पोरीला जतन केले पाखराला तळ हाताचा फुलाला विनवणी करीतानी डोळे भरले पाण्यानं विनवणी करीतानी डोळे भरले पाण्यानं तपक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान तपक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान राम सीतेचा सोहळा देवताने केली दाटी जनकाने केली पूजा पंचप्राणांच्या ज्योती पंचप्राणांच्या ज्योती वाजती चौघडा जलगाती आनंदान वाजती चौघडा जलगाती आनंदान तपक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान तपक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान
शुभमंगल सावधानमेव लग्नं सुदिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव तुळशी स्वामी आले सावधान वराडी सावचित वादंत्री सावचित या वीरकन्या कल्याण गावामध्ये काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लकीर देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लकीर देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं या कल्याण गावात काय वाजत गाजत या कल्याण गावात काय वाजत गाजत सोन्याचं 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 वाशिंग लकीर देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लकीर देवाचं लागत हा सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत हो राजा हिमालयाची होती पार्वती उपवर राजा देवती होती पार्वती उपवर राजा हिमालयाची होती पार्वती उपवर राजा देवती होती पार्वती उपवर पत्रिका दिल्या देशोदेशीवर पत्रिका दिल्या देशोदेशीवर हो तारा मृदंगाही हो तारा मृदंगाही किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत जय श्रीराम सोन्याचं 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 वाशिंग लगीन देवाचं लागत 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 हर्ष पार्वती बावरी झाली ग हर्ष पार्वती बावरी झाली ग भोलेनाथाची भोलेनाथाची नवरी झाली ग भोलेनाथाची नवरी झाली ग भोलेनाथाची नवरी झाली ग भोलेनाथाची नवरी झाली ग हर्ष पार्वती बावरी झाली ग हर्ष पार्वती बावरी झाली ग भोलेनाथाची भोलेनाथाची नवरी झाली ग
भोलेनाथाची नवरी झाली ग भोलेनाथाची नवरी झाली पवित्र पावन हिमालयाच्या घरी सुंदर अशा पद्धतीचा शिवपार्वती विवाह संपन्न झालेला आहे आणि आपल्या पीर कल्याण गावामध्येही शिवपार्वती विवाह संपन्न झालेला आहे. शंकर आणि पार्वतीने कृपया आपल्या टिकच्या खुर्चीवर बसून घ्या. गोळाच्या पद्धतीने शिव आणि पार्वती यांनी सजवलेले आहेत. आमचे असणारे गुरव झाकीवाले असणारे जालना अंबळनेर जालना अंबळनेर मध्ये एकदा पुढे या. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एकूण 2 दिवसापासून रेल्वेचा प्रवास करत करत इथपर्यंत आले आणि रोज एक देखावा आपल्या समोर ते साजरे करणार आहेत. त्यांनी पहिली झाकी आज आपल्या समोर प्रस्तुत केली. त्यासाठी वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि उद्याची कथा वेळेवर होईल. उद्याचा कथेचा विषय आहे श्री राम जन्म. हा विषय उद्याच्या कथेमध्ये आहे. अवधान जेवढा आपण द्याल तेवढ्या रामकथेला आनंद येईल तेवढा आज. आणि पहिल्यांदा सगळ्यात मोठं धन्यवाद या नियोजक मंडळीचं. खूप सुंदर अशा पद्धतीचं आपण नियोजन व्यासपीठ गावातील ही कलावंत मंडळी आणि सर्वात मोठे आशीर्वाद साधू आशीर्वाद आमचे असणारे भरताला यांच्या असणारे खूप मोठ्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने आपण हा रामकथेचा सोहळा त्यांना ठेवा. जेवढे याच्यामध्ये आपण सहभागी व्हाल जेवढे याला प्रेम कराल तेवढा आनंद हा 22 तारखेपर्यंत वाढत 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 एवढा आनंद होणार आहे की राम येणार आहे. हरे राम 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 सीता राम 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 सीता हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम सीता हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम सीता राम 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 पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की